सकाळचं मस्त वातावरण आहे, रिमझिम पाऊस पडत आहे आणि आज आम्ही निघालो आहोत तुळजापूरला. शांत होते कधी सलग 2 आठवड्यांमध्ये मिळून परदेशी चलनदाराच्या अण्णा तिकडे बघा जरा इकडून आता बाबांचा काय सकल देशात खूप दिवसापासूनची आईची तुळजापूरला जाण्याची इच्छा होती, त्यामुळं मी, आई, अण्णा, आकांक्षाचे पप्पा आम्ही सर्वजण तुळजापूरला निघालो आहोत. सकाळच्या मस्त वातावरणामध्ये आम्ही 10-10:30 आता इथं तुळजापूरमध्ये पोहोचलेलो आहोत. आम्ही आता इथे एक मंदिराच्या समोर मस्त ग्रुप फोटो काढून मंदिरामध्ये प्रवेश करत आहोत. अगं इकडे फिरून बघ. हा चल चल आम्ही इकडे आता आम्ही गोमुखात आलेलो आहोत. गोमुखातून छान मस्त पाणी पडत आहे. हातपाय धुवून आम्ही आता महादेवाच्या पिंडींचं दर्शन घेऊन देवीच्या दर्शनाला निघालेलो आहोत. सर्वांनी तेल ओतलं आणि आम्ही नंतर दर्शन रांगेकडे जाण्यासाठी निघालो. दर्शन रांगेकडे जाणे मला दर्शन घ्यायला तिकडे जावं. दर्शन रांगेकडे कन्नडाजवळ झालं. गर्दी कमी असल्यामुळे दर्शन छान झालं. दिसतंय का? इथं मंदिरामध्ये एक दगड आहे. त्या दगडावर हात ठेवल्यावरती कुठल्या दिशेला तो दगड जातोय त्यानुसार आपल्या मनातील इच्छा पूर्ण होणार आहे किंवा नाही ते ठरतं. आणि त्यानुसार मी आणि आकांक्षाने त्या दगडावर हात ठेवला. बघूया आता आमच्या मनातील इच्छा कधी पूर्ण होत आहेत ते. उजवीकडे झालं.
उजवीकडे म्हणजे मनातील इच्छा पूर्ण होणार आणि डावीकडे म्हणजे मनातील इच्छा पूर्ण होणार नाही. मंदिरातून बाहेर पडल्यावर आकांक्षाने एक किचन घेतलं.